नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुष्का चव्हाण टिक्कर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आजपासून आपण इंग्लिश ग्रामर म्हणजेच इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरणाचा आपण सरळ सेवा भरती 2026 च्या अतिसंभाव्य प्रश्नांच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत. तर वेळ न घालवता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. ओके. सो ज्यांना ज्यांना इंग्लिश ग्रामर मध्ये काही डाउट्स असतील, काही क्वेरीज असतील, त्यांनी प्लीज हा लेक्चर खूप मनापासून ऐकायचा आहे. कारण आपले काहीशे डाउट्स असतात ते जेव्हा क्वेश्चन आन्सर्स आपण शिकून घेतो, तेव्हाच ते आपले डाउट्स क्लिअर होतात. ठीक आहे. आता आपण कंटेंट शिकून घेतला असला तरी सुद्धा त्याचे एक्झाम्पल्स कसे असतात, ते वापरलं कसं जातं, त्याच्यात बदल कसे करायचे असतात, हे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो एक्झाम्पल्सनी तेव्हाच आपल्याला लक्षात येतं. सो आता आपण या अतिसंभाव्य प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. कधीही लक्षात ठेवा, आपले जे अतिसंभाव्य प्रश्न आपण जे करत आहोत, आता जे काही प्रश्न आपण शिकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत, ते सगळे कोणत्या ना कोणत्या आपले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, आदिवासी विभाग भरती म्हणा, तलाठी म्हणा, ग्रामसेवक म्हणा, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, हे जे सगळे आपले परीक्षा आहे, या कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हे सगळे प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या प्रश्नांचा अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे जितकं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं आहे. सो आता आपण वेळ न घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिल्या प्रश्नावरती जाऊया. द मॅनेजर वॉज अनहॅपी ॲट गौरव बिकॉज ही डिडंट कम्प्लीट वर्क इन टाइम. आता बघा, इकडे तुम्हाला कसलाही क्वेश्चन दिलेला नाहीये. त्यानंतर आपण हे सगळे ऑप्शन्स वाचून घ्यायचे आणि हा नेमका कोणता भाग आहे, म्हणजे स्पॉट द एरर आहे, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ते कसं समजणार? आता बघा, had unhappy at, was unhappy with, no improvement, was to be unhappy at. आता बघा, तुम्हाला मेन सेंटेन्स इकडे काय आहे? was unhappy at. बरोबर, was unhappy at. आता हे असं दिलंय, वरती काहीच नाही, स्पॉट द एरर आहे किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. देअरफॉर जेव्हा इकडे असं तुम्ही बघता इम्प्रुव्हमेंट हा जेव्हा शब्द येतो तेव्हा आपल्याला समजून जायचंय आपल्याला सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, आले सर्वांच्या लक्षात? आता द मॅनेजर वॉज अनहॅपी ॲट, आपला मेन सेगमेंट काय आहे? वॉज अनहॅपी ॲट. बरोबर. आता जेव्हा वॉज अनहॅपी ॲट हा जो सेगमेंट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता पूर्ण सेंटेन्स परत एकदा वाचून घ्यायचं आहे. द मॅनेजर वॉज अनहॅपी ॲट गौरव बिकॉज ही डिडंट कम्प्लीट वर्क इन टाइम. आता इकडे बघायचं, नीट सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ओके. आता बघा, वॉज अनहॅपी ॲट हा आपला मेन सेगमेंट आहे, ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आहे. बरोबर. तसंच या सेगमेंटच्या पुढे काय नाव लिहिलं आहे? गौरव. आता गौरव काय झाला? एक पर्सन झाला. काय झाला? पर्सन. तर जेव्हा केव्हा आपण पर्सनला बोधून शब्द वापरतो, कोणताही पर्सन असेल किंवा एखादा पर्टिक्युलर नाव असेल, मुलगी असो, मुलगा असो, डझंट मॅटर, जेव्हा कोणताही पर्टिक्युलर पर्सनला बोधून आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा कधीही लक्षात ठेवा, त्याच्यासोबत WITH विथ या शब्दाचा वापर केला जातो. ठीक आहे. विथ या शब्दाचा वापर केला जातो केव्हा? जेव्हा आपल्याकडे एक पर्सन बोधून आपल्याला जेव्हा कोणत्याही सेंटेन्स मध्ये चेंजेस करायचे असतात. तर ते लक्षात ठेवून आता आपण आपल्या ऑप्शन्स कडे जाणार आहोत. बघा, इकडे आपल्याला काय आहे? वॉज अनहॅपी ॲट गौरव. आता ॲट ला आपल्याला काय चेंज करायचं आहे? विथनी. आता बघा, इथे ऑप्शन्स मध्ये तुम्हाला विथ कुठे दिसतंय? हॅड अनहॅपी ॲट आहे, वॉज टू बी अनहॅपी पण ॲट आहे, वॉज अनहॅपी विथ आला की नाही? विथ. Therefore, our answer is option number 3, was unhappy with. समजतंय सर्वांना?
क्लिअर आहे की नाही? ज्यांना कोणाला डाऊट्स असतील त्यांनी प्लीज कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. तुमचे डाऊट्स क्लिअर होणार. आपण सगळे कमेंट्स वाचतो. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यू कॅन स्विम वेल, कॉमा डॅश. आता बघा ऑप्शन्स मध्ये काय आहे, कॅन यू, डू यू, कांट यू, डोंट यू. असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा सरळ समजून जायचा आहे हा प्रश्न क्वेश्चन टॅगचा आहे. कशाचा आहे? क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅगचा मेन रूल काय आहे, जेव्हा केव्हा हा जो सेगमेंट असेल, कॉमाच्या अगोदरचा जो सेगमेंट असेल, जे केवढाही सेंटेन्स असेल, तो जर पॉझिटिव्ह असेल, बरोबर, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार? निगेटिव्ह. बरोबर, एका सेंटेन्स मध्ये क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आणि सेंटेन्स निगेटिव्ह असं जर असेल तर तुमचा आन्सर राईट आहे. पण जर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आहे, सॉरी, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे आणि क्वेश्चन टॅग पण पॉझिटिव्ह आहे, तर तो तुमचा काय येणार? एरर येणार. का? कारण क्वेश्चन टॅगचा रूलच असा आहे, जर सेंटेन्स तुमचा पॉझिटिव्ह आहे तर तुमचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असणार, आणि जर सेंटेन्स तुमचा निगेटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग काय असणार आहे? पॉझिटिव्ह. समजतंय सर्वांना? समजतंय की नाही? देअरफॉर आता बघा इकडे काय आहे, हेल्पिंग वर्ब आपला कॅन. बरोबर, आपल्याला कॅन ला काय करायचं आहे? कांट, कॅन नॉट, असे सगळे शब्द म्हणजे कॅन नॉट किंवा कॅन नॉटचा आपला शॉर्ट फॉर्म अब्रिव्हिएशन काय आहे? कांट. इथे आपल्याला काय शोधायचंय? हे बघा, कॅन यू नाही येणार, कॅन्सल. डू यू चा संबंधच येत नाही, सो डोंट यू सुद्धा नाही येणार. का? तर आपल्याला हेल्पिंग वर्ब मध्ये काय आहे? CAN, कॅन. देअरफॉर वी विल यूज कांट यू, बिकॉज कांट यू इज द अप्रोप्रिएट आन्सर. कांट यू आणि पुढे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? खूप सोपं आहे. पॉझिटिव्ह आला तर निगेटिव्ह टाकायचा, निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह टाकायचा. त्याचं फॉर्म करता आलं पाहिजे तुम्हाला. बघा इथे कॅन आहे तर कांट आलं. हा, आता जर इथे डू असता तर तुम्ही क्वेश्चन टॅग मध्ये डोंट लिहिलं असतं, किंवा सेंटेन्स मध्ये जर कांट आलं असतं तर त्याचा क्वेश्चन टॅग मध्ये तुम्ही कॅन करून पुढे जे काही आहे, कॅन यू, कॅन दे, एक्सेट्रा लिहून पुढे क्वेश्चन मार्क. खूप सोपं आहे, ह्याच्यात काही कसला रॉकेट सायन्स नाहीये. खूप सोपे सोपे आपले प्रश्न आहेत. लॉजिक लावून कन्सेप्ट क्लिअर करून फटाफट सॉल्व्ह होणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. प्लीज मेक इट टू अ पॉइंट टू सेंड यू लेटर ऍट माय ऍड्रेस. आता बघा, पत्रलेखन जेव्हा आपण लेटर रायटिंग करतो ना, तेव्हा खूप सिंपल असा एक फॉर्म्युला, एक पॅटर्न असतो लेटर लिहिण्याचा. तर जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या ऍड्रेसवर आपण लेटर टाकतो ना, तेव्हा ते नेहमी टू या शब्दाचा वापर केला जातो. टू ऍड्रेस, आणि टू च्या पुढे कॉमा लिहून तुम्ही खालती त्या समोरच्या व्यक्तीचा ऍड्रेस लिहितो. तसंच सेंटेन्स मध्ये सुद्धा असतं. जेव्हा केव्हा ऍड्रेस या शब्दाचा वापर केला जातो तेव्हा त्याच्या पुढे टू हा शब्द लागणं महत्वाचा असतो. कारण त्या ऍड्रेसवर टू दॅट ऍड्रेस, टू दिस पर्टिक्युलर ऍड्रेस, आपण बोलताना सुद्धा ऍट दिस पर्टिक्युलर ऍड्रेस नाही तर टू दिस पर्टिक्युलर ऍड्रेस बोलतो. Therefore our answer here correction is to be made at letter at the word at. Therefore at ला रिप्लेस करायला काय आलं पाहिजे? टू. आता बघा ऑप्शन मध्ये टू शोधा. हे बघा टू इथेच आहे, इथे इन आहे, इथे नो इम्प्रुव्हमेंट, ह्याचं तर काही हेच नाही, ऑन आहे. Therefore our answer is option number 1, to my address. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? ओके, चलो आता जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. दॅट स्मेल्स गुड. इथे काय करायचंय आपल्याला? अप्रोप्रिएट ऑप्शन चूज करायचंय. काय करायचंय? अप्रोप्रिएट ऑप्शन चूज. ओके, दॅट स्मेल्स गुड. व्हॉट डॅश. आता बघा इथे ऑप्शन्स काय आहेत ते पहिलं बघून घ्या. व्हॉट डू यू कुकिंग, आर यू कुकिंग, आर यू कुक, डू यू कुक. आता बघा
दॅट स्मेल्स गुड व्हॉट डॅश. इकडे आहे आपला जो सेंटेन्स आहे तो आहे अपूर्ण, इनकम्प्लीट. आता आपल्याला असा काही ऑप्शन चूज करायचा आहे जो ग्रॅमॅटिकली ही सेन्स करतो, त्या सेंटेन्सला पूर्ण सुद्धा करतो आणि त्याचा अर्थही चेंज करत नाही. त्याचा अर्थही न बदलल्यामुळे तो सेंटेन्स अजून पूर्ण होऊन जातो. असा आपल्याला फ्रेश शोधायचा आहे. सो डू यू कुकिंग ह्याचा काही सेन्स बनत नाही. बघा, दॅट स्मेल्स गुड व्हॉट डू यू कुकिंग. डू यू कुकिंग, तू काय बनवत आहेस ह्याला आपण कसं म्हटणार? आर यू कुकिंग. ज्यांनी कोणी प्रॉपर आर्टिकल्स आणि इज, एम, आर, यू, दे, प्रोनाउन्स ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला आहे त्यांना माहिती असेल, जेव्हा केव्हा आपण समोरच्या बद्दल बोलतो, भले ते एक पर्सन असू दे किंवा अनेक वचनी असू दे किंवा एक वचनी असू दे, तेव्हा जेव्हा केव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बोधून कोणती गोष्ट बोलतो तेव्हा आपण ARER चा वापर करतो. आर यू सिक, आर यू इटिंग, आर यू इटिंग म्हणजे भले माणूस एकच असेल पण बोलताना त्यांना ARER या शब्दांनी बोधूनच बोलतो. Therefore we have to replace whatever the first sentence or first word over here is with ARER. ओके, आता बघा ARER आपल्याला कळलंय. सो आपला आन्सर झाला शॉर्टलिस्ट. बरोबर, इथे दोन ठिकाणी आर आहेत. आर यू कुक, आर यू कुकिंग. आता बघा इथे लावायचं आपल्याला कॉमन सेन्स. आर यू कुक, व्हॉट आर यू कुक ह्याचा काही अर्थ पडत नाही, कारण इकडे कुक हा शब्द आला आहे नाउन. कुक हा एक शेफ सुद्धा असतो, शेफला सुद्धा कुक असं म्हणतात. Therefore this option will also get cancelled out and our answer is option number 3. What are you cooking? समजतंय? आपल्याला आन्सर शॉर्टलिस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला पटापट गोष्टी अनालाइज करता आले पाहिजेत. जसे तुम्ही हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे स्वतःहून सोडवायला स्टार्ट करणार, तेव्हा तुम्हाला आन्सर शॉर्टलिस्ट करायला पटापट जमणार, तुमची अनालायझेशन स्किल्स पटापट वाढणार आणि तुमचा वेळही वाचणार. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Fill in the blanks in the following sentences with the correct noun. A new dash has set up in the nearby city. आता बघा ह्याच्यामध्ये लावायचं आपल्याला ट्रिक. बघा, जेव्हा केव्हा न्यू हा शब्द आला आहे, ठीक आहे, इथे काय आला आहे? न्यू डॅश हॅज सेट अप इन द नियरबाय सिटी. काय आला आहे? आर्टिकल ए न्यू डॅश हॅज सेटअप म्हणजे कोणता तरी एक नवीन काहीतरी सेटअप झालेला आहे. देअरफॉर इट इज सिंग्युलर. कोणत्या तरी सिंग्युलर गोष्टीबद्दलच बोलत आहेत. आपल्याला आता हे एक हिंट भेटली आहे. आता आपण सुरुवात करायची आन्सर शॉर्टलिस्ट करायला. ठीक आहे, बघा सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये जेव्हा केव्हा वाय कॅन्सल होतो तेव्हा प्लुरल मध्ये आता सर फॉर एक्झाम्पल आपण घेतला आहे बेरी, तर बेरीचा प्लुरल फॉर्म काय होणार? बेरीज. IES काय असणार आहे? प्लुरल फॉर्म. बरोबर, आता प्लुरल फॉर्म आलाय, सो आपल्याला आन्सर कशात भेटणार आहे? सिंग्युलर मध्ये. देअरफॉर वी आर गोइंग टू फर्स्ट ऑफ शॉर्टलिस्ट आवर आन्सर्स. देअरफॉर कंपनीज IES कॅन्सल झाला. फॅक्टरीज IES कॅन्सल झाला. फॅक्टरेबल आणि कंपनी, बघा दोन आन्सर्स आपले कट आउट झाले. देअरफॉर फॅक्टरेबल आणि कंपनी. ठीक आहे, आता या दोघांमध्ये कसं ओळखायचंय? फॅक्टरेबल हा एक ऍडजेक्टिव्ह फॉर्म आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्ह फॉर्म आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 फॅक्टरेबल विल ऑल्सो गेट कॅन्सल्ड आउट आणि आपला आन्सर आहे कंपनी. काय आहे आन्सर? कंपनी. खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे. आपल्याला लॉजिक आणि ट्रिक्स वापरायचे आहेत. जे जे आपले कॉन्सेप्ट आपण स्टडी केले आहेत तेच इथे अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द अप्रोप्रिएट आन्सर अँड फिल इन द ब्लँक्स. द केटल
डॅश अलाउड टू वॉन्डर फ्रीली. आता बघा, कॅटल म्हणजे काय? गुरवासर असतात, गाय, म्हशी, परत बकरी वगैरे वगैरे, हे जे सगळे असतात हे नेहमी झुंडमध्ये फिरतात, बरोबर. तो जो त्यांचा झुंड असतो त्याला काय म्हणतात? कॅटल. आता पुढे एस नाही म्हणून असं समजायचं नाही की कॅटल हे सिंगल आहे, नाही. कॅटल हा असा शब्द आहे जो नेहमी प्लुरल फॉर्म मध्येच उच्चारला जातो, त्याला नेहमी प्लुरल मध्येच कन्सिडर केलं जातं. देअरफॉर प्लुरलला आपण काय वापरतो? प्लुरल फॉर्म बद्दल जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा आपण ARE वापरतो. आता ते कसं? हे बघा, इज हे झालं कशासाठी? सिंगुलर, बरोबर. हा झाला कॅन्सल आउट. विल हा झाला फ्युचर बद्दल आपण बोलतो, हा फ्युचर टेन्स मध्ये वापरला जाणारा शब्द आहे, हा सुद्धा कॅन्सल आउट झाला. वॉज सुद्धा पास्ट मध्ये वापरला जाणारा शब्द आहे, हा सुद्धा कॅन्सल आउट झाला. आपला आन्सर आपल्याला भेटला आहे ऑप्शन नंबर 4 ARER. असे ट्रिक्स लावूनच, हे बघा मी एवढ्या सगळ्या बाकीच्या ऑप्शनचं सुद्धा एक्सप्लेनेशन दिलंय कारण कोणी कन्फ्युज होऊन जाऊ नये की हे सगळे का दिले. बाकीचे ऑप्शन्स कन्फ्युज करण्यासाठीच दिलेले असतात. आपल्याला त्याच्यामधून शॉर्टलिस्ट करून एक 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 ह्याचा निवाडा करायचा असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. In the following questions, out of the 4 alternatives, select the alternative which will improve the underlined part of the sentence. In case of no improvements is needed, select no improvement. म्हणजे इकडे आपल्याला सगळ्यांना ऑप्शन्स दिले आहेत. नो इम्प्रूव्हमेंट म्हणजे इकडे जो शब्दाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, त्या अंडरलाईन शब्दाला इम्प्रूव्ह करण्यासाठी ह्यापैकी कोणता शब्द लागणार आहे ते वापरायचंय. आणि जर काही चेंजेस करायचे नसतील तर नो इम्प्रूव्हमेंटला टिक मार्क करायचा आहे, म्हणजे शब्द बरोबर आहे. नो इम्प्रूव्हमेंट, देर इज नो नीड फॉर एनी इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, आता आपण बघूया सेंटेन्स काय आहे. द बुक्स हॅव बीन बॉट फॉर दे. आता बघा, दे ला अजून एक समानार्थी शब्द आपण समानार्थी नाही म्हणू शकत. देच्या जागी प्रोनाउन्स मध्ये जेव्हा आपण त्यांच्यासाठी आणले आहेत, त्यांच्यासाठी, त्यांचे आहेत आणि त्यांच्यासाठी आणले आहेत, ह्याच्यामध्ये फरक असतो काहीसा. तसंच आपण मराठीत बोलताना जसा फरक असतो तसाच इंग्लिश मध्ये सुद्धा असतो. दे च्या जागी आपण काय वापरू शकतो? देच्या जागी आपण असाच एक शब्द म्हणजेच देम वापरू शकतो. का? कारण देर म्हणजे त्यांची वस्तू, पण these books have been bought for them म्हणजे हे पुस्तकं त्यांच्यासाठी आणले आहेत किंवा ही पुस्तकं त्यांची आहे, ह्याच्यामध्ये फरक असतो. त्याच्यामध्ये देअरचा वापर केला जातो. these are their books, THEIR, their books, त्यांच्या मालकीची आहे. पजेशन दाखवतं. हे काय दाखवतं? ह्या दोन गोष्टी काय दाखवतात? पजेशन. समजलं? पण आपल्याला पजेशन नाही दाखवायचंय तर ह्याचं इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. इम्प्रूव्हमेंट का करायचं आहे? कारण ह्याचा ग्रामॅटिकल सेन्स बनला पाहिजे. these books have been bought for them, त्यांच्यासाठी आणलेले आहेत. therefore answer question option number 2 THEM them is correct replacement for THEY they. समजलं? आलंय लक्षात? ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Fill in the blanks in the following sentences with correct alternatives. ठीक आहे, she was confident of dash doing well in the exam. आता बघा, इकडे काय दिलं आहे? आपल्याला काय करायचंय? आन्सर शॉर्टलिस्ट. इथे काय दिलंय? शी दिलंय म्हणजे काय झालं? फिमेल, बरोबर. फिमेल आलं म्हणजे ही आणि हिमचं कामच नाही, आन्सर शॉर्टलिस्ट झाला. इथे आहे शी वॉज कॉन्फिडेंट ऑफ डॅश डुईंग वेल इन दी एक्झाम. इथे काय करायचंय आपल्याला? एम्फसाइज म्हणजे
प्रेशर देणं, तिला उद्देशून बोलणं. जेव्हा आपण स्वतःला उद्देशून बोलतो तेव्हा आपण तोच प्रोनाउन नाही वापरत. त्याच्या बदली दुसरा प्रोनाउन त्याच व्यक्तीला उद्देशून बोलण्यासाठी वापरला जातो. देअरफॉर शी कसं डबल वापरणार? शी डबल वापरला तर ते रॉंग अर्थ होणार त्याचा. देअरफॉर शी विल ऑल्सो गेट कॅन्सल्ड आउट. आणि एम्फसाइज करायला आपण HER हर चा वापर करणार. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 HER हर इज द राईट आन्सर. आता बघा तुम्हाला मी सेंटेन्स पुन्हा वाचून दाखवते. शी वॉज कॉन्फिडेंट ऑफ हर डुईंग वेल इन दी एक्झाम. ऑफ हर डुईंग वेल इन दी एक्झाम म्हणजे तिचा स्वतःवर कॉन्फिडन्स होता की ती एक्झाम नीट देणार, छान देणार. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? काहीही डाऊट्स असतील प्लीज त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. तुमचे डाऊट सगळे क्लिअर केले जाणार. आय होप सो तुम्हाला हा लेक्चर आवडत असेल. प्लीज फटाफट लाईक करा, तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा लेक्चर पोहोचवा. आणि आता जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रायटिंग मेक्स डॅश रीड, रिफ्लेक्ट अँड ड्रॉ कन्क्लुजन. आता बघा, हा आहे एक फ्रेज. म्हणजे आपण म्हणी वगैरे म्हणतो किंवा अशी बोलण्याची पद्धत वगैरे जी असते, हे तसंच काहीसं आहे. ह्याच्यामध्ये एका माणसाला, कोणत्याही व्यक्तीला उद्देशून बोललं गेलं आहे की लिहिण्याने तुम्ही वाचू शकता, तुम्ही स्वतःचा आत्मनिरीक्षण करू शकता आणि त्याच सोबत कोणत्याही गोष्टीचा निकाल सहजपणे लावू शकता. देअरफॉर इकडे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मीनिंग यू आर नॉट सपोज टू टेक वर्डली मिनिंग्स. म्हणजे शब्दशः अर्थ, जो शब्द दिलाय तोच तसा अर्थ असेल असं अर्थ होत नाही. समजतंय? क्लिअर होतंय सर्वांना? ओके, जाऊया आपल्या ऑप्शन्स कडे. रायटिंग मेक्स डॅश रीड, रिफ्लेक्ट अँड ड्रॉ कन्क्लुजन्स. बघा, थिंक हा शब्द रायटिंगनी नाही येत, आपण थिंक करून राईट करतो. इथे लावायचं आपल्याला लॉजिक. थिंक कॅन्सल आउट होणार. yourself, writing makes yourself read, reflect and draw conclusion. First of all, रायटिंग जोवर आपण रीड करायला शिकत नाही आपण राईट करू शकत नाही. समजतंय? लावायचंय काय आपल्याला लॉजिक. फॉर आपण यूजच करू शकत नाही कारण त्याचा काही सेन्स ग्रामॅटिकली बनणारच नाही. रायटिंग मेक्स फॉर रीड, सेन्सच नाही बनत. पूर्ण हा जो सेंटेन्स आहे तोच चुकीचा होणार. देअरफॉर वन, आता इकडे वन म्हणजे एक नाही, तर वन म्हणजे एखाद्या कोणत्याही व्यक्तीला उद्देशून बोललं आहे. रायटिंग मेक्स वन म्हणजे रायटिंग मेक्स वन रीड, रिफ्लेक्ट अँड ड्रॉ कन्क्लुजन. म्हणजे वन म्हणजे इकडे जो कोणी व्यक्ती लिहाय वाचायला शिकतो, जो कोणी व्यक्ती लिहितो तो वाचायला शिकतो, त्याचा रिफ्लेक्ट म्हणजे आत्मनिरीक्षण करायला शिकतो, सोबतच सही गलत म्हणजे बरोबर आणि चूक या गोष्टींचाही निकाल करण्यासाठी तो समर्थ बनतो. असा अर्थ आहे या फ्रेजचा. पण शब्दशः अर्थ घेता यायला नाही पाहिजे यामध्ये, कारण वन हा शब्द आपण एक म्हणून वापरू शकतो, पण इकडे एका व्यक्तीला उद्देशून हा शब्द वापरला गेला आहे. समजतंय सर्वांना? आय होप सगळे क्लिअर असतील. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विथ कंटेन्स द ग्रामॅटिकल एरर. आता बघा इकडे आला आहे ग्रामॅटिकल एरर. आता बघा एरर आपल्याला काढायचा आहे A, B, C आणि D या चारही सेगमेंट्स मधून. आता ते कसं काढायचं पहिला आपण वाचणार आहोत सेंटेन्स. विच इज हा झाला सेगमेंट A. द सिटीज सेगमेंट B. बिगर हॉटेल सेगमेंट C. नो एरर. आता जर नो एरर असेल तर आपण ऑप्शन D यूज करणार कारण ह्याच्यामध्ये काही गडबड नाहीये. पण इकडे बघायचं सर्वांनी, बिगर हा जेव्हा शब्द येतो तेव्हा आपण
काय कन्क्लूड करतो? डिग्री ऑफ कंपॅरिझन. डिग्री ऑफ कंपॅरिझन बेटर आला म्हणजे कोणती डिग्री आली? सांगा सांगा, पटपट सांगा कमेंट्स मध्ये. डिग्री आली. इकडे काय आलं आहे? बिगर. बिगर जेव्हा डिग्री येते, डिग्री मध्ये आपण कन्क्लूड करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? कोणती डिग्री म्हणतात? तर नेहमी लक्षात ठेवायचं, तिकडे 3 डिग्रीज आहेत आपल्याकडे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री येते ना, तेव्हा ER वापरला जातो. काय वापरला जातो? ER. Therefore, right now the degree we are having is comparative degree. बरोबर? बरोबर की चूक? कंपॅरेटिव्ह डिग्री. आता बघा, इकडे काय दिलंय आपल्याला? THE द. THE द हा असा आर्टिकल आहे जो कायम सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर वापरला जातो. सुपरलेटिव्ह डिग्री आली म्हणजे ती एकदम वरच्या लेवलला आहे, ती एकदम सुपिरियर आहे, म्हणून त्याला आपण THE द हा आर्टिकल वापरतो. आता बघा, इथे जर हा आर्टिकल आला आहे, therefore our answer which is bigger should be biggest. बरोबर? म्हणजे इकडे एरर कशामध्ये आहे? ऑप्शन सी मध्ये. का? कारण त्याच्या अगोदर वापरला जाणारा आर्टिकल इज THE द. काय आहे? THE द. आणि THE द कशासाठी वापरलं जातं? सुपरलेटिव्ह डिग्री. आपल्याला इथे कोणती डिग्री दिली आहे? कंपॅरेटिव्ह. तर आता चेंजेस तर होऊ शकत नाही, पण आपल्याला एरर स्पॉट करायचंय. देअरफॉर आवर एरर इज इन ऑप्शन नंबर 3, सेगमेंट सी. कळतंय सर्वांना? क्लिअर आहे? फटाफट कमेंट्स करून सांगायचं आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. आता बघा, आत्ताच आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन बघितलं. डिग्री ऑफ कंपॅरिझन आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो? THE द म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. बस तेच करायचे आपल्याला, सुपरलेटिव्ह डिग्री शोधायची. आता बघा, इथे काय आहे? बेस्ट, बेटर, गुड आणि वर्स. आता बघा, वर्स पण 21 आलं असतं, पण इथे कंपॅरेटिव्ह डिग्री नाहीये. इथे काय आहे? सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह वर्सचा सुपरलेटिव्ह डिग्री काय माहितीये का? WORST. वर्स्ट. वर्स्ट असतं तर 21 आपण ते सुद्धा कन्सिडर केलं असतं, पण इथे आपल्याला काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. आणि ऑप्शन काय दिलाय? WORSE. SE आले म्हणून ते कंपॅरेटिव्ह आहे. देअरफॉर ऑप्शन 4 विल गेट कॅन्सल्ड आउट. आपल्याला काय घ्यायचंय? सुपरलेटिव्ह. द गुड नाही येत. गुड हा कसला झाला? पॉझिटिव्ह. गुड, बेटर, बेस्ट. गुड, बेटर आणि बेस्ट कंपॅरेटिव्ह. आणि हा झाला आपला सुपरलेटिव्ह. Therefore, our answer is option number 1, BEST, best. He is the best employee of his firm. शब्दाचा सेन्स बनतो. आपण जो शब्द तिकडे टाकला आहे, जो ऑप्शन चूज केला आहे, त्याचा सेन्स बनतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि आपल्याला आपला आन्सर सुद्धा भेटलेला आहे. समजलं? क्लिअर आहे? खूप इझी आहे, खूप इझी आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Fill in the blanks with the most appropriate word or words from the given alternative. आता बघा, डिग्री ऑफ कंपॅरिझनचाच हा प्रश्न आहे. तो कसा ओळखायचा? जेव्हा केव्हा आपल्याला शब्दाचा पुढे किंवा मागे देन लागतो, देन, THAN, शब्दाच्या पुढे जेव्हा केव्हा आपल्याला देन लागतो, आपल्याला काय समजून जायचं आहे? कोणती डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह. का? कारण ते ह्याच्यापेक्षा
चांगलं कोणीच गाऊ शकत नाही, कोणीच खेळू शकत नाही. हे जेव्हा बोलतो तेव्हा आपण बाकीच्या लोकांशी त्या व्यक्तीची तुलना करत असतो. जेव्हा तुलना करत असतो तेव्हा THAN देन हा शब्द वापरला जातो. आता आपल्याला समजलं आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री शोधायची. आता जाऊया आपल्या ऑप्शन्स कडे. बघा, मागचेच सगळे ऑप्शन्स आहे, फक्त इकडे मोर बेस्ट आहे. तर मोर बेस्ट हा शब्द ऍक्च्युअल मध्ये ग्रामॅटिकली चुकीचा आहे. का? कारण बेस्ट हा शब्द सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये येतो. मोर बेस्ट नाही येत, मच बेटर असे शब्द वापरले जातात. कारण सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पुढे कोणतीही गोष्ट लागत नाही. देअरफॉर ऑप्शन 4 विल गेट कॅन्सल्ड आउट. पहिल्यासारखंच आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. गुड, बेटर आणि बेस्ट. हा झाला सुपरलेटिव्ह, मगाशीच आपण पाहिलं, कॅन्सल आउट. हा झाला पॉझिटिव्ह, मगाशीच आपण पाहिलं, कॅन्सल आउट. हा झाला कंपॅरेटिव्ह. काय झालं? कंपॅरेटिव्ह. आता बेटर आपला कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला भेटला आहे. आपल्याला काय हवं होतं? कंपॅरेटिव्ह डिग्री. देअरफॉर ऑप्शन नंबर 2 इज आवर आन्सर. नो वन सिंग्स बेटर दॅन शारदा. सोपं होता. समजलंय. ज्यांना ज्यांना माहिती नव्हतं डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये कसं ओळखायचं, त्यांना पूर्ण एक्सप्लेनेशन भेटलं आहे. कसे डिग्री आपण बायफर्गेट केले ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट ऍडवर्ब फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला अप्रोप्रिएट यूज करायचं आहे, एक्सेसिव्ह नाही, इन्फिरियर नाही. काय करायचंय? अप्रोप्रिएट, बरोबर, त्या वाक्याला बरोबर सूट होईल असा शब्द वापरायचा आहे. बघा, शी इज डॅश ब्युटिफुल. शी इज डॅश ब्युटिफुल. नन ऑफ दिस काय उपयोगच नाही, कारण आपल्याला ह्याच्या तिघांपैकीच एक कोणता तरी शब्द वापरायचा आहे. मच हा शब्द जो आहे ना, हा डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये आपण मगाशीच बघितलं, हा कोणत्याही ऍडजेक्टिव्हला अजून पॉवरफुल करण्यासाठी मच हा शब्द वापरला जातो. कॅन्सल आउट होणार. व्हेरी मच आणि व्हेरी. शी इज व्हेरी मच ब्युटिफुल. हे काय झालं? थोडा एक्सेसिव्ह झालं. शब्दामध्ये आपल्याला माहितीये ती सुंदर आहे, ती खूप सुंदर आहे, पण ती खूपच जास्तच सुंदर आहे आपण असं नाही म्हणत ना. देअरफॉर व्हेरी मच विल ऑल्सो गेट कॅन्सल्ड आउट अँड आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1 व्हेरी. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? चला, आपल्याला ऑप्शन नंबर 1 सुद्धा भेटला आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द फॉर्म ऑफ टेन्सेस फॉर द गिवन सेंटेन्स. ही डॅश विथ अस टुमारो. आता बघा, ही डॅश विथ अस टुमारो. आता बघा ऑप्शन्स कडे जाऊया. हे बघा, विल, 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 विल. चारही ऑप्शन्स मध्ये विल आलंय, म्हणजे आपला टेन्स कोणता आहे? फ्युचर टेन्स. बरोबर. चारही ऑप्शन्स मध्ये विल हा शब्द कॉन्स्टंट आहे. देअरफॉर वी कन्क्लुडेड दॅट आवर आन्सर विल बी इन फ्युचर टेन्स. बरोबर. एक तर आपलं समजलं. दुसरं, विल केम कधीही फ्युचर टेन्स सोबत पास्ट टेन्स हा असा लागत नाही. विल केम, विल केम कधीच लागत नाही. देअरफॉर ऑप्शन 1 विल गेट कॅन्सल्ड आउट. ऑप्शन 2 विल कम, तो आमच्या सोबत उद्या येईल, चान्सेस असू शकतो. विल कम्स, हा जो कमचा एस आहे ना, कमच्या पुढे जो एस लावला गेला आहे तो कंटिन्युअस मध्ये सुद्धा कधी कधी वापरला जातो, पण फ्युचर टेन्स मध्ये कम्स हा विल सोबत लागत नाही. देअरफॉर ऑप्शन 3 विल गेट कॅन्सल आउट. विल कमिंग, विल कमिंग कधी येणार? जेव्हा विलच्या मध्ये बी लागणार. विल बी कमिंग. ही विल बी कमिंग विथ अस टुमॉरो, तो आमच्या सोबत उद्या येणार आहे. ही विल बी जर असतं तर आपण हा ऑप्शन कन्सिडर केला असता, पण इकडे बी मिसिंग आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 इज ऑल्सो कॅन्सल्ड आउट अँड हेन्स ऑप्शन नंबर 2 विल बी आवर आन्सर. विल कम.
ही विल कम विथ अस टुमारो. क्लिअर आहे? क्लिअर आहे सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता बघूया आपला पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा. फाइंड आउट विच पार्ट हॅज एन एरर अँड मार्क दॅट पार्ट ॲज युअर आन्सर. इफ देर आर नो एरर्स, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. आता बघा आपला प्रश्न. हे बघा, नो एरर आहे म्हणजे एरर स्पॉट करायचा आहे. ठीक आहे, सिंपलचा आपला लॉजिक लावायचा आहे. हा आहे एरर स्पॉटिंगचा प्रश्न. बरोबर. आता पुढे बघायचंय. Not only my sister is my segment A guide, but also segment B, my best friend segment C. आता बघा, हे आहे not only but also चा. आता not only but also हे केव्हा वापरले जातात? जेव्हा आपल्याला कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल दोन गोष्टी सांगायच्या असतात किंवा दोन पेक्षा जास्त गोष्टी सांगायच्या असतात, तेव्हा आपण नॉट ऑनली बट ऑल्सोचा वापर करतो. आता नॉट ऑनली बट ऑल्सो हे समजून घेण्यासाठी पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. नॉट ऑनली बट ऑल्सो हे जे शब्द आहेत हे कायम एखाद्या सेंटेन्सच्या मध्ये वापरले जातात. ना एक्स्ट्रीम स्टार्टला ना एक्स्ट्रीम एंडला. समजतंय? ना एक्स्ट्रीम स्टार्टला ना एक्स्ट्रीम एंडला, नेहमी मध्ये असतात. देअरफॉर बघा, बट ऑल्सो इज बिटवीन द सेंटेन्स. बट ऑल्सो इज बिटवीन द सेंटेन्स, बट नॉट ओनली इज ऍट द व्हेरी स्टार्ट. काय आहे? व्हेरी स्टार्ट. देअरफॉर आपला आन्सर काय आहे? सेगमेंट ए. एक सेकंड. आपला आन्सर काय येणार आहे? सेगमेंट ए. कारण नॉट ओनली हे कायम सेंटेन्सच्या सुरुवातीचे भले एक दोन शब्द जरी असतील तरी ते नॉट ओनली आपण सेंटेन्सच्या मधोमध कन्सिडर करू शकतो. पण जेव्हा एकदम सुरुवातीला असतं तेव्हा त्या सेंटेन्स मध्ये घोळ असतो. त्या सेंटेन्स मध्ये एरर निर्माण होतो, ग्रामॅटिकल एरर निर्माण होतो. देअरफॉर आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 1, सेगमेंट ए. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर हा एरर आहे, ऐकताना तुम्हाला बरं वाटत असेल, पण ऍक्च्युअल मध्ये एरर आहे, तर ते एरर जेव्हा आपल्याला सुधरवायचं असतं, जेव्हा आपल्याला नीट करायचं असतं, तेव्हा तो एरर नीट कसा करणार आपण? बघा, मी सेंटेन्स लिहून दाखवते. पहिलं येणार माय सिस्टर. का? कारण तो मेन वर्ब आहे, मेन नाउन आहे. सॉरी, वर्ब नाही, मेन नाउन आहे. माय सिस्टर इज not only my guide. My sister is not only my guide, but also बघा, guide, but also my best friend. My sister is not only my guide, but also my best friend. हा झाला ह्याचा करेक्ट उपयोग. नॉट ओनली बट ऑल्सोचा करेक्ट उपयोग ह्या सेंटेन्स द्वारे आपल्याला समजतं. आणि आपल्याला एरर कशात आहे? सेगमेंट ए. कारण नॉट ओनली हे नेहमी एक्स्ट्रीम स्टार्टला आलेलं आहे. आपल्याला असेच काही ट्रिक्स आणि लॉजिक वापरूनच असे प्रश्न सोडवायचे आहेत. ग्रामर इज ऑल अबाउट हाऊ यू आर कन्व्हिन्सिंग that this statement is right, how the grammatical errors are avoided. That is how grammatical questions are solved. ठीक है? Next, select the suitable conjunction to complete the sentence. Health dash strength is above all good. आता बघा, हेल्थ आणि स्ट्रेंथ, शरीर आणि ताकद, या दोन्ही गोष्टी आपल्याला जरुरी आहेत. या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. देअरफॉर आपल्याला जेव्हा या दोन्ही गोष्टी जोडायच्या असतात आणीच्या रूपामध्ये, आपल्याला जेव्हा आणीच्या रूपात यांना जोडायचे असतात तेव्हा आणीला इंग्लिश मध्ये ए अँड डी अँड वापरतात. इथे बघा कुठे ए अँड डी अँड आहे का? संपलं.
नॉर आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट नाही आहे, त्याचा काही उपयोग नाही किंवा नाही मध्ये सांगायचं असतं तेव्हा आपण नॉर वापरतो. बट हे किंतु परंतु जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा किंतु परंतुला वापरतो. आणि ऑर म्हणजे हे किंवा ते. पण आपल्याला हे दोन्हीही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून समजलं. लॉजिक लावायचं आहे. खूप सोपं आहे ग्रामर शिकून घेणं, समजून घेणं. फक्त त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. हे असे प्रश्न तुम्ही चुटकीमध्ये सोडवाल. समजतंय? चुटकीमध्ये सोडवायसाठी अजून आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असतात. समजलं? कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर कोणतेही प्रश्न पटापट सोडवले जातील. आता बघा, ऑनेस्टी इज डॅश बेस्ट पॉलिसी. आता बघा, इकडे आहे आर्टिकल्स. नन ऑफ दिस तर वापरले जाणार नाही. नन ऑफ दिस म्हणजे ह्याच्यातलं कोणतंच उत्तर नाही असं नाही. ह्याच्यातच उत्तर आहे कारण 3च आर्टिकल्स आहेत आपल्याकडे. बरोबर? आपल्याकडे आहे 3च आर्टिकल्स. आर्टिकल्सचा वापर तर केला जाणार. देअरफॉर नन ऑफ दिस इज कॅन्सल्ड आउट. आता बघा, इकडे आहे बेस्ट. इथे काय आहे? बेस्ट. बेस्ट काय आहे? गुड, बेटर, बेस्ट. काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. बरोबर? सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर काय लागतं? संपला विषय. ए आणि ए का नाही वापरलं गेलं, जबकि इथे बी इज अ कॉन्सोनेंट. पण आपण ते बी बघतोय पण तो बेस्ट नाही बघत आहे का? समजते? अशा ठिकाणी कन्फ्युजन वाढण्याचे खूप चान्सेस असतात. आता सगळ्यांना माहिती ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही म्हण सगळ्यांना माहितीये, पण ह्याच्या जागी दुसरा कोणताही शब्द किंवा वाक्य येऊ शकतो. देअरफॉर आपल्याला पूर्ण शब्द बघायचा असतो. मग जर त्याच्यामध्ये जर कोणती सुपरलेटिव्ह डिग्री नसेल आर्टिकल्स चूज करायच्या वेळेस, तेव्हा त्याचा फर्स्ट लेटर विच इज बी. बी इज अ कॉन्सोनेंट. कॉन्सोनेंटला काय वापरतो आपण? कॉन्सोनेंटला आपण वापरतो आर्टिकल ए. समजतंय? जेव्हा वॉवल असतं तेव्हा आपण काय वापरतो? आर्टिकल ए एन एन. आणि जेव्हा कोणतीही गोष्टी एकदम रेअर असते किंवा ती त्याच्या लीग मध्ये एकदम सुपर असते, सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझनचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा आपण द चा वापर करतो. समजतंय सर्वांना? खूप सोपं आहे. आपल्याला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे आणि ट्रिक्स माहिती असली पाहिजे. ठीक आहे? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Fill in the blanks using correct article. बघा, he always speak dash truth. No article a and the. No article cancel out होणार कारण of course filling the blanks आहे, तर article तर लागणारच. बरोबर? हे बघा, fill in the blanks using the correct article. Using the correct article आपल्याला वापरायचंच आहे. Therefore no article will already get cancelled out. सिंपल लॉजिक आहे, एकदम साधा सरळ सोपा अर्थ असतो या गोष्टींचा. ठीक आहे? आता आपण बघूया आपले अँड, ए आणि द. ठीक आहे? आता बघा, ही ऑलवेज स्पीक्स डॅश ट्रुथ. ह्याच्यामध्ये ए अँड चा वापर नाही होणार कारण हे वॉवल नाहीये. देअरफॉर ऑप्शन 1 विल ऑल्सो गेट कॅन्सल्ड आउट. ठीक आहे? वॉवल नाहीये, देअरफॉर ए अँड चा यूज नाही. आता राहिला प्रश्न ए आणि टी ची द चा. आता बघा, ही ऑलवेज स्पीक्स डॅश ट्रुथ. आता सत्य हे एकच असतं. आपण बोलतो ना, सत्य तर हे आहे, सत्य हे एकच असतं. जे सत्य आहे ते सुपर असतं. सुपिरिटिव्ह त्याला कन्सिडर केलं जातं. त्यामुळे बघा ना, न्यायालय म्हणजे आपण कोर्टमध्ये वगैरे पण जातो तेव्हा ते सुपिरियरिटी देतं कशाला? सत्याला. बरोबर? सत्य असतं ते नेहमी सुपिरियर असतं. देअरफॉर टी द. आणि त्याचा ग्रामॅटिकल अर्थ पण बघाल तर द लावल्याने तर जास्त इन्हॅन्स होतो. ही ऑलवेज स्पीक्स द ट्रुथ. ही ऑलवेज स्पीक्स अ ट्रुथ. त्याचा युजच बनणार नाही. कारण भले सत्य खूप सारे असतील पण सत्य इज ऑलवेज सुपिरियर. ट्रुथ इज ऑलवेज सुपिरियर. देअरफॉर टी द इज युज्ड एज द आर्टिकल इन दिस फॉलोइंग सेंटेन्स. क्लिअर आहे? आले सर्वांच्या लक्षात?
ठीक, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. डिड यू थ्रो अवे डॅश टी. बघा इथे पण काय आहे, आर्टिकल्सचा वापर. बरोबर, नन ऑफ दिस तर येणार नाही कारण आर्टिकल तर वापरावंच लागणार. डिड यू थ्रो अवे डॅश टी. आता बघा इकडे टी दिलंय. टी हे जगामध्ये सगळेजण बनवतात, पण वाय डिड यू थ्रो अवे डॅश टी. वाय, तू कशासाठी ती चहा फेकलीस. ती जे चहाचं तर टीचं जे बोलतात ना, ती एक स्पेसिफिक टी आहे. बरोबर, म्हणून एवढा रागात विचारतोय ना त्याला की वाय डिड यू थ्रो अवे डॅश टी. देअरफॉर त्याचा सुपिरियरिटी दाखवण्यासाठी त्या टी ला स्पेसिफाय केलं गेलं आहे. देअरफॉर वी विल यूज THE द ऍज द आर्टिकल. सुपिरियरिटी दिसते आहे. बरोबर, वाय डिड यू थ्रो अवे द टी. तू ती चहा का फेकली, तू ती चहा का फेकली. आपण जेव्हा म्हणतो देन इट इज कन्सिडर्ड टू बी सुपिरियर इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. समजतंय, त्या परिस्थितीमध्ये त्या टीला सुपिरियरिटी दिली गेलेली आहे. समजतंय, क्लिअर आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आय होप सर्वांना समजलं असेल सगळ्या गोष्टी. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. परत आर्टिकल बघा. आता बघा इकडे थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं. प्लीज गिव्ह मी डॅश आवर फ्रॉम युअर प्रेशियस टाइम. ओके, आता बघा आपला शब्द काय आहे, आवर. काय आहे, आवर. आता हे शब्द जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिलं काय बघायचं आहे, वॉवल आणि कॉन्सोनंट. वॉवल म्हणजे काय, ए ई आय. वॉवल मध्ये आपण काय वापरतो, वॉवल इज इक्वल टू ए ई आय ओ यू. आणि कॉन्सोनंट म्हणजे रिमेनिंग अल्फाबेट्स. बरोबर, बरोबर की चूक. रिमेनिंग अल्फाबेट्स म्हणजे कॉन्सोनंट्स, राईट. आता द मध्ये आपण सुपिरियरिटी वगैरे वापरतो, सगळं मान्य. बट इथे शब्द काय आहे, आवर. आवर हे तासन तास प्रत्येक कालचक्रामध्ये असतातच. देअरफॉर आवर इज नॉट दॅट मच ऑफ सुपिरियर. देअरफॉर THE विल बी कॅन्सल्ड आउट. एक्स चा काही शब्दच येत नाही. आपण मॅथ्सची इक्वेशन नाही सोडवत आहे की आपण एक्स चा वापर करू ऍज अ व्हेरिएबल. देअरफॉर एक्स विल ऑल्सो गेट कॅन्सल्ड आउट. ठीक आहे, आता राहिला प्रश्न ए आणि एन मध्ये. तर बघा कधीही वॉवल आणि कॉन्सोनंट ह्याचे साऊंड्स बघा. ए ई आय ओ यू, अ ई आ, अ ई ई ओ यू, अ आ. हे जे सगळे साऊंड असतात, आपण स्वर म्हणतो मराठीत, स्वर आणि व्यंजन. स्वरचे कसे अ आ इ ई आपण वापरतो, बरोबर, तसाच इंग्लिश मध्ये आहे. जेव्हा असे उच्चारण येतात, आव, अ उ ई, तेव्हा आपण काय वापरतो, ए एन अँड. कॉन्सोनंट आणि वॉवल मोस्ट ऑफ द टाइम सुद्धा व्हॉइस कसा येतो, साऊंड वरती जज केले जातात. देअरफॉर आवर हा जो शब्द आहे ह्याचा जो एच आहे हा नेहमी काय असतो, सायलेंट. देअरफॉर वी ओनली कन्सिडर व्हाईल स्पीकिंग इट OUR. OUR ला आपण कसं म्हणतो, आवर. अवर साऊंड मध्ये काय येतोय, अ येतोय. भले ओ असेल पण बोलताना अवर वापरतो. देअरफॉर वी विल यूज AN. समजतंय, येते का सर्वांच्या लक्षात. आपण काय कन्सिडर केलंय इथे, साऊंड, व्हॉइस. फक्त लिहिण्यावरती एच आहे म्हणून, कॉन्सोनंट आहे म्हणून नाही, तर त्याचा साऊंड सुद्धा अवर मध्ये बोलतो आपण. त्याचा साऊंड मध्ये काय येतो आहे, वॉवल येत आहे. आणि जेव्हा वॉवल येतं तेव्हाच आपण ए एन द चा वापर बरोबर करू शकतो. त्याचा साऊंड ऐकूनच आपण त्याचा वापर बरोबर करू शकतो. आय होप आजचा लेक्चर सर्वांना समजला आहे.
असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक मित्रमंडळीकडे जेवढे केवढे तुमचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हे चॅनल हा व्हिडिओ पोहोचवा. सेशन आवडला असेल तर लाईक करा. काही क्वेरीज असतील, कसा आवडला सेशन, जे काही बोलायचे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. कमेंट करा. तुमचा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा मूल्यवान वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. जमून अभ्यास करा. टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद.